खऱ्या अर्थानं विद्यमान भारताचं सरकार असू द्या, देशाचं किंवा आपल्या राज्याचं महाराष्ट्र राज्याचं सरकार असू द्या, त्यांनी चालवलेली ध्येय धोरणं काही प्रमाणात चांगली आहेत, तर काही प्रमाणात चालवलेली जी काही ध्येय धोरणं आहेत ते माणसाच्या प्रगतीच्या आड येणार आहेत. शैक्षणिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, समाज उद्धारासाठी ही चुकीची धोरणं आहेत, ती मान्यच करायला पाहिजेत. आता सध्या विद्यमान सरकार केंद्राचं असो किंवा राज्याचं असो, शैक्षणिक धोरण जे आहे, सरकारी शाळा बंद करण्याचा जो सपाटा लावलेला आहे, सरकारी एज्युकेशन सोसायटीज असेल किंवा सरकारी शाळांचं जे काही धोरण आहे ते जर का बंद करण्याचं असेल, तर ही परिस्थिती, ही योजना खूपच आपल्या देशवासियांच्या आणि नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीनं घातक आहे. पंजाबचा जर का विचार केला आपण, तर पंजाबमध्ये आपचं सरकार हे 2022 रोजी स्थापन झालं. आता 2026 चालू आहे आणि केंद्र सरकारने जी शैक्षणिक दृष्टीनं जे काही सर्वेक्षण केलेलं आहे, तर पंजाब मधला सर्वेक्षणाचा जर का मुद्दा आता पाहिला तर 2026 साली पंजाब शैक्षणिक दृष्ट्या 1 नंबरचं राज्य बनलेलं आहे. 2022 मध्ये आपची सत्ता पंजाबमध्ये आली. त्यापूर्वी 2022च्या अगोदरची शैक्षणिक परिस्थिती पंजाबची जर का आपण पाहिली, तर पंजाब हा भारतामध्ये 27व्या क्रमांकावर होता. परंतु 2022 ते 2026 या कालखंडामध्ये आपचं सरकार त्या ठिकाणी असताना शैक्षणिक दृष्ट्या सरकारी संस्था मजबूत केल्यामुळं, शैक्षणिक दृष्ट्या तिथला दर्जा वाढवल्यामुळं 4 ते 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आप सरकारनं त्या ठिकाणी पंजाबला शैक्षणिक दृष्ट्या नंबर 1चं राज्य भारतामध्ये बनवलेलं आहे. म्हणून आपलं महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला एक विनंती असेल की या ठिकाणी ज्या सरकारी संस्था आहेत, विशेषतः शैक्षणिक संस्था, त्या बंद करू नयेत. त्या मजबूत करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीनं त्या ताकदवर किंवा स्ट्रॉंग होतील या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि आपला शैक्षणिक दर्जा कशा पद्धतीनं सुधारला पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. आताच आपण बघितलं की CBSE मध्ये कुठल्या खाजगी संस्थेला पेपर तपासण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, पण CBSE मध्ये कशा पद्धतीचा पेपर तपासणीमध्ये घोटाळा झालेला आहे ते आपण पाहिलं. खाजगी संस्थांना जर का आपण इन करत असू, तर ही खूपच धोकेदायक शैक्षणिक दृष्टीनं किंवा विद्यार्थ्यांच्या